सगळ्या सोयऱ्यांचा कायदा लागू करून मराठ्यांना आरक्षण द्या अशी मागणी जी आहे ते मनोज जरांगे पाटलांनी केलेली आहे। यासाठी मागील 10 दिवसापासून मनोज जरांगे पाटील यांनी अमर उपोषण सुरू केलेले आहे आणि येत्या 20 ते 21 तारखेला सरकारने या संदर्भात अधिवेशन बोलवलेलं आहे आणि या अधिवेशनातून मराठ्यांना आरक्षण देईल असा जो आहे तो कयास लावला जात आहे। मात्र दुसरीकडे हिंगोलीमध्ये मराठ्यांनी आमदारांच्या घरासमोर उपोषण सुरू केलेलं आहे। सध्या मी भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे यांच्या घरासमोर आहे। आपण बघत असाल की हे त्यांचं घर आहे आणि वर भाजपचा झेंडा आपल्याला दिसतोय। तर दुसरीकडे थोड्याच अंतरावरती मराठा आंदोलनकर्त्यांनी आपलं अमर उपोषण सुरू केलेलं आहे। आपण बघत असाल की इथे एक पेंडॉल टाकलेला आहे आणि त्या पेंडॉलमध्ये मराठा आरक्षणासाठी काही उपोषणकर्ते उपोषण करताना दिसतात। मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीला धरून हे उपोषण सुरू आहे। इथे आपण बघत असाल की आमदार तानाजी मुटकुळे यांचं गावातील हे भाजपाचं कार्यालय आहे आणि ठीक याच कार्यालयाच्या खाली मराठा आंदोलकांनी आपलं उपोषण सुरू केलेलं आहे। आपण त्यांच्याशी बातचीत करूयात, नेमकी त्यांची काय भूमिका आहे, त्यांचं काय म्हणणं आहे, त्यांच्या काय मागण्या आहेत, वेगळ्या मागण्या आहेत की मनोज जरांगे पाटील यांनी ज्या मागण्या सरकारकडे केलेल्या आहेत त्याच मागण्याला धरून त्यांचं हे उपोषण आहे का, आपण त्यांच्याशी बातचीत करूयात। किती दिवस झाले तुम्ही आता उपोषण करतायत, आजचा कितवा दिवस आहे? आजचा आमचा उपोषणाचा दुसरा दिवस आहे। काय मागणी आहे तुमची? तुम्ही थेट आता आमदारांच्या घरासमोर उपोषण करताय। आमची मागणी उद्या जे अधिवेशन आहे, विशेष अधिवेशन जे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी बोलवलेलं आहे, तर त्यामध्ये जो अधिवेशन आहे जे सगळे सोयरेचा जो GR आहे त्याच्यावर आमच्या आमदार साहेबांनी कुठेतरी मराठा समाजाच्या बाजू मांडावी आणि त्याला कायद्यासाठी GR साठी आपले समर्थन दर्शवावे, यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत। काय वाटतं तुम्हाला तुमच्या या मागे अशा पद्धतीने जे तुम्ही उपोषण सुरू केलेलं आहे आमदारांच्या घरासमोर, त्यामुळे तुमची जी मागणी आहे त्या मागणीला बळ मिळेल का? नक्कीच मिळेल। आमच्या आमदार साहेबांवर पूर्णपणे विश्वास आहे आणि ते मराठा जातीने सुद्धा मराठा आहेत आणि मराठा समाजाने खूप मोठमोठ्या नेते मराठा समाजाने मोठे केलेले आहेत आणि आज मराठा समाजाला काहीतरी मागण्याची वेळ आलेली आहे। त्यांच्यामध्ये कुठेतरी त्यांच्या कानावर हा प्रश्न त्यांना निर्माण व्हावा आणि समाजाची जाणीव निर्माण व्हावी आणि आमचं कुठेतरी भावना त्यांच्यापर्यंत पोहोचाव्यात, यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत आणि त्यांनी आरक्षणाच्या बाजूने आणि मराठा समाजाच्या बाजूने वोटिंग करावी उद्या आणि कायद्याला समर्थन दर्शवावे। काय वाटतंय मनोज जरांगे पाटील ज्या पद्धतीने सगळ्या सोयऱ्यांचा कायदा लागू करावा अशी मागणी केलेली आहे, या कायद्यामुळे खरंच आरक्षणामध्ये काही फायदा होणार आहे का? सरकार मान्य करेल? 100% आम्हाला सरकारवर खात्री आहे। 100% आमची सरकार मागणी मान्य करणार आहे आणि सगळे सोयीचा GR म्हणजे असा आहे की जवळपास कुणबी नोंदी सापडलेले आहेत, पण काही लोकांचं जे कुणबी नोंदी सापडलेले नाहीत त्यासाठी सगळे सोयीचा GR हा मान्य करायचा आहे आणि त्या सगळे सोयीच्या GR वर आमदार साहेबांनी उद्याच्या अधिवेशनात बोलावं, त्यासाठी आम्ही आज इथे येऊन बसलेले आहोत। मनोज जरांगे पाटील यांनी असं म्हटलेलं आहे की हा जो कायदा आहे, जो अधिवेशन येत आहे त्या अधिवेशनामध्ये या कायद्याला जो आहे धरूनच मराठा आमदारांनी आपली भूमिका मांडावी, नाहीतर त्यांना जे आहे ते द्रोही समजलं जाईल, मराठा द्रोही असं समजलं जाईल। याला लागूनच तुमचं हे आंदोलन आहे? 100% दादाची जी भूमिका असेल त्याच भूमिकेवर आम्ही आजही ठाम आहोत आणि त्याच भूमिकेवर आम्ही इथे बसलेले आहोत। आमची फक्त एवढीच मागणी आहे, मराठा समाजाच नाही कोणताही आमदार असो, जवळपास सर्व आमदाराला कोणत्या जाती त्याला मराठ्यांनी मोठे केले। फक्त आमची एवढीच अपेक्षा आहे सर्व मराठा बांधवांची, मराठा आमदार म्हणून नाही कोणत्याही आमदारांनी फक्त मराठ्यासाठी आणि आरक्षणासाठी फक्त पाठिंबा द्यावा, एवढीच आमची इच्छा आहे। मात्र आमदार मुटकुळे जे आहेत त्यांनी पाठीमागेच व्हिडिओ व्हायरल करून घोषणा केली की मी स्वतः मराठा आरक्षणासाठी मी माझा पाठिंबा दर्शवतोय, जर मराठ्यांना आरक्षण नाही मिळालं तर मी येथे निवडणूक लढणार नाही। त्यांनी तर पाठिंबा दर्शवला तरी त्यांच्या घरासमोर आंदोलन का? पाठिंबा जवळपास प्रत्येक मराठा लोकप्रतिनिधींनी आणि इतर जातीच्या लोकप्रतिनिधींनी पण पाठिंबा दिलेला आहे, पण समोर ती गोष्ट कोणताच नेता बोलायच्या तयारीत नाही। फक्त ती आमची आमदार साहेबांवर 100% आमचा विश्वास आहे की ती आमचा प्रश्न मांडतील, परंतु कुठेतरी जातीपेक्षा पक्षाला त्यांनी मानू नये आणि त्यांना जातीची जाणीव व्हावी म्हणून आज आम्ही त्यांच्या घरासमोर आंदोलन सुरू केलेलं आहे आणि 100% आमदार साहेब मराठा समाजाकडून बोलतील एवढी आम्हाला 100% खात्री आहे। काका काय वाटतं तुम्हाला? एकीकडे मराठा आमदार जे आहे, मराठा जे बाकीचे नेते आहेत ते असं म्हणतायत की मराठ्यांना आरक्षण जे आहे ते मराठा म्हणून द्यावं, आम्हाला ओबीसी मधून आरक्षण नको। सर आमचं म्हणणं आहे की त्या जे मोठे नेते आहेत त्यांना खऱ्या अर्थाने काही मराठ्याची गरज नाही, परंतु ते त्यांची पोळी भाजण्याकरता इलेक्शन आलं तर इलेक्शनात ते मराठ्याचं आरक्षणाच्या बाबतीत ते त्यांना बोलायचे चान्स असतील। खऱ्या अर्थानं मराठा
हा मागास आहे आणि मराठीच्या विद्यार्थ्यांना खरंच गरज आहे. आणि आमचं म्हणणं आहे की बा आमचे जरांगे पाटील जे निर्णय घेतात त्या निर्णयाला आम्ही सहमत आहोत. मात्र दुसरीकडे सरकार असं म्हणतंय की आम्ही ओबीसी मधून ज्या लोकांच्या नोंदी सापडल्यात त्यांना कुणबीमधून आरक्षण आम्ही जाहीर केलेलं आहे. त्याचबरोबर जे काही उर्वरित मराठे आहेत त्यांना आम्ही आता वेगळं नवं आरक्षण देणार आहोत. सरकारची भूमिका. तर माझं मत की ज्याला कुणबी मिळाले त्याला मिळू द्या आणि ज्या मराठ्याला घ्यायचं नसेल समजा की बा कुणबीतून तर त्या मराठ्यांना जर मिळत असेल तरी आम्हाला त्याच्यात आनंदच आहे. कारण मराठ्याला जेणे तेने करून मराठ्याला आरक्षण मिळावं एवढीच आमची इच्छा आहे. मात्र मग हे आंदोलन कशासाठी? तुम्ही म्हणतात की त्यातूनही आरक्षण मिळालं पाहिजे, ओबीसी मधूनही आरक्षण मिळालं पाहिजे. आमचा तर पूर्ण आग्रह आहे की बा 50% मधूनच आरक्षण मिळावं. पण त्यांची जर दुपट्टी भूमिका असेल तर त्यांना दुपट्टी भूमिका त्यांची चालली मंत्री लोकांची आणि म्हणून आम्ही त्याला नाविलाजाने आम्ही तर 50%च्या आताच आम्हाला जो शेती वाहतो त्या कुणबी आहे. कुणबी म्हणजे मराठा आमचं असं म्हणणं आहे आणि आम्हाला कुणबीतूनच मिळावं. काय सांगशील मित्र? सरकारनं भूमिका मांडलेली आहे की उपमुख्यमंत्री स्वतः म्हणतात की आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण देऊ. आता पुन्हा सरकारनं असं म्हटलेलं आहे की आम्ही ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये आरक्षण दिलं होतं त्याच पार्श्वभूमीवरती आम्ही मराठ्यांना नवं आरक्षण देऊ. तुम्हाला तर सांगायची गरजच नाही. सर्व मराठा बांधवांना माहित आहे आणि जनतेला सुद्धा माहित आहे. या अगोदर सुद्धा मराठ्यांना आरक्षण भेटलं परंतु ते कोर्टामध्ये टिकलेलं नाही. कारण सदावर्ते सारखे काही जे राजकीय नेत्याच्या इशाऱ्यावर चालणारे काही जे वकील आहेत किंवा याचिकाकर्ते आहेत ते जाणार आणि आता निवडणुका आलेल्याच आहेत आणि या निवडणुकीपुरते देतील आणि त्याच्यानंतर सदावर्ते सारखा कोणी तिथे जाईल याचिका दाखल करेल आणि पुन्हा स्टे येईल आणि पुन्हा मराठ्याला आरक्षण भेटणार नाही. त्यामुळे आम्हाला ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजेत आणि ते पण 50%च्या आत, जे की कुठे चॅलेंज होऊ शकणार नाही. म्हणजे तुला असं भीती वाटते की मराठा आरक्षण जे आहे ते पुन्हा कायद्याच्या कचाट्यात मराठा आरक्षणाचं हे कायद्याच्या कचाट्यात सापडेल. त्यामुळे आम्हाला भीती आहे वेगळ्या आरक्षणाची आणि कुणबी मधून जर दिलं तर आम्हाला 100% विश्वास आहे की तो कोर्टामध्ये सुद्धा टिकल. मात्र सरकार म्हणते की आम्ही मराठ्यांना आरक्षण जे आहे ते नवं आरक्षण देऊ. ओबीसीच्या काय वाटते? ज्या पद्धतीने जरांगे पाटील मागणी करतात की आम्हाला ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे, याच्यामुळे काय फायदा होणार आहे? जरांगे पाटील जे म्हणतात आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण पाहिजेत आणि जे नवं आरक्षण येणार आहे ते फक्त राज्यापुरतं लागू राहील आणि जर ओबीसीतून जर घेतलं तर आम्हाला केंद्रात सुद्धा त्याचा फायदा होईल. त्याच्यामुळे आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे. येत्या 20-21 तारखेला मुख्यमंत्री यांनी अधिवेशन बोलवलेलं आहे. काय वाटतंय? मनोज जरांगे पाटील यांनी आवाहन केलेलं मराठा आमदारांना, मराठा नेत्यांना की तुम्ही जो आहे सगळ्या सोयऱ्यांचा कायदा लागू करण्यासाठी पाठबळ द्यावं. काय वाटते? आमदार पाठबळ देतील? मला तर वाटतंय अनेक मोठ्या मराठा आमदारांना असो की दुसऱ्या जातीच्या आमदारांना असो हे मराठा समाज नेहमी त्याच्या पाठीमागे राहिलेला आहे आणि आज जेव्हा समाजाला काहीतरी मागण्याची वेळ आलेली आहे तेव्हा आम्हाला विश्वास आहे की आमचे आमदार सुद्धा मराठ्यात एकवटतील आणि मराठा समाजाच्या बाजूनेच ते निर्णय घेतील आणि सगळ्या सोयऱ्याच्या जो GR आहे त्याला पाठिंबा दर्शवतील असा मला विश्वास आहे एक मराठा म्हणून. शेवटचा प्रश्न आहे, जसं सरकारनं सांगितलं की आम्ही ज्यांच्या कुणबी मिळाले नाहीत त्यांना नवं आरक्षण देऊ आणि मनोज जरांगे पाटील अशी मागणी करतायत की सगळ्या मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण द्यावं, सगळ्या सोयऱ्यांचा कायदा लागू करावा. तुझी भूमिका काय आहे? कुठल्या आरक्षणावर? जे मनोज दादाने जी मागणी केलेली आहे की सगळ्या सोयऱ्यामधूनच किंवा कुणबीमधूनच त्यांना आरक्षण द्यावे. कारण वेगळा जर प्रवर्ग निर्माण जर केला तर त्या आरक्षणाची मर्यादा वाढणार, 50%च्या वर जाणार आणि ते टिकणार नाही एक तर. आणि दुसरी जी गोष्ट आहे सगळ्या सोयऱ्याचा जर GR लागू जर केला तर आता माझं गाव आहे इडोळी तर माझ्या गावाची कुठेही कुणबी नोंद सापडली नाही परंतु जे माझे मामे इथं माझ्या बहिणीचं गाव आहे तिथं कुणबी नोंद सापडली. सगळ्या सोयऱ्याचा जर GR लागू केला तर प्रत्येक मराठा बांधव हा ओबीसी मध्ये गेल्याशिवाय राहणार नाही आणि त्याच्या आरक्षणापासून वंचित राहणार नाही. म्हणून सगळ्या सोयऱ्याचा GRच आम्हाला पाहिजेत आणि कुणबी मधूनच आरक्षण पाहिजेत. आम्हाला वेगळा प्रवर्ग नको आणि मनोज दादा जरांगे पाटलाच्या भूमिकेशी आम्ही एकनिष्ठ आहोत आणि जे दादा जे म्हणतील त्यावर आम्ही ठाम आहोत. जर सरकारनं हा कायदा लागू केला नाही तर पुढची भूमिका काय असणार? सरकारनं जर कायदा लागू नाही जर केला तर जे आता मनोज दादा जी भूमिका घेतील येणाऱ्या काळात त्या भूमिकेशी आम्ही सहमत आहोत.
तर हे सगळे मराठा बांधव आहेत. गेल्या 2 दिवसापासून आमदार तानाजी मुटकुळे यांच्या घरासमोर यांचं उपोषण सुरू आहे आणि मनोज जरांगे पाटील यांनी जी मागणी केलेली आहे की सगळ्या सोयऱ्यांचा कायदा लागू करून मराठ्यांना जे आहे ते ओबीसी मधून आरक्षण द्यावं, तीच मागणी जी आहे ते या आंदोलकांची आहे. आणि जर सरकारनं ही मागणी पूर्ण नाही केली तर मनोज जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही मोठा जे आहे आंदोलन उभं करू, अशी भूमिका या आंदोलकांनी व्यक्त केलेली आहे. ज्ञानेश्वर उंडाळ, मुंबई तक, हिंगोली.